नमस्कार मित्रांनो, न्यूज संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं. हे बिगुल आहे ते म्हणजे इकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं, इकडच्या नगर परिषदांचं. मग या निवडणुका लागल्यानंतर इकडच्या राजकारण्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मग विविध प्रकारच्या युत्या बांधतायत सुद्धा, युत्या तुटतायत सुद्धा. आणि या राजकीय परिस्थितीमध्ये आता इकडे नक्की कोणाचं वर्चस्व आहे किंवा मग इकडे नक्की कोणाची हवा आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण सामान्य माणसांपर्यंत. नाव काय होतं तुमचं? आकाश डोके. काय शिक्षण झालं तुमचं? 12वी पास. 12वी पास आहे. तुम्ही आज संजयनगर वॉर्ड मधले मतदार आहात, बरोबर? तुम्हाला इकडे कोणत्या महत्वाच्या समस्या वाटतात ज्या तुम्हाला आता त्रास देतात? इकडे काय रस्ते खराब आहे, लाईटीची सुविधा आहे, पाणी 4 दिवस आड येतं, बरोबर. अजून पाणी घाण येतं. अशा समस्या या समस्या तुम्हाला बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी बऱ्याच वारंवार वर्षापासून. तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टींचा. हो. पण एक सुशिक्षित तरुण या नात्याने, एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की जर ह्या समस्या दूर करायच्या असतील तर कोण निवडून यायला हवं? पराग संधान साहेब तेच तळागाळातले व्यक्तिमत्व वाटतं, नाही का? ते काम करू शकते. का असं तुम्हाला वाटतं की हेच निवडून आले पाहिजे? ते काम करू शकते, ते 24 तास अवेलेबल असतात, पाण्याचा प्रश्न ते मार्गी लावू शकतात, नाही का? म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्याची पोचला कामं होतात पाहिजे. का? ते आमच्या गल्लीतच राहिलंय, ते जपे हॉस्पिटल तिथं घर आहे. हा. काही आमची आडी अडचण राहिली तर आम्ही जाऊ शकतो बाबा त्यांच्याकडे. पराग साहेब आणि गेल्यानंतर कामं होतात का आपली? कामं होतात खूप. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय कामं भरपूर करण्यात कामं आली? झाली, भरपूर कामं झाली. आमच्या भरपूर कामं झाली. तरी पण कोणत्या प्रकारची कामं? पाण्याची समस्या त्यांच्यामुळे थोडी हे झाली. काही दुखण्या दाखण्याची अडचण राहिली तर ते सहकार्य करतात, खूप मदत करतात. मदत करतात गोरगरिबाला. सामान्य नागरिकांना. गोरगरीबला खूप मदत करतात. मग एक नगराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांचा चेहरा पाहताय हो हो, त्यांचा आणि त्यांना चेहरा. पाठिंबा देणारे कोल्हे आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? भैया साहेबांचं खूप चांगलं काम आहे, त्यांना निश्चित आमचा पाठिंबा असणार 100%. म्हणजे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये तुमचं मत त्यांनाच असणार आहे? हो 100%. चालेल, धन्यवाद. तुमचं? माझं सलीम पठाण. सलीम पठाण. तुम्ही इकडचेच रहिवासी आहात? हो. काय वाटतं येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जर आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर कोण निवडून आलं पाहिजे? विकास जर करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे पराग संधान साहेब हेच पाहिजे. विकास जर करायचा असेल, धुळगाव मुक्त करायचा असेल, खड्डे मुक्त करायचे असेल, गटरी स्वच्छता पाहिजे असेल, स्वच्छ पाणी प्यायला जनतेला पाहिजे असेल तर त्यासाठी पराग संधान साहेब पाहिजे. कारण त्यांच्याजवळ व्हिजन आहे आणि कामाचा मनुष्य आहे. मागच्या नगरपालिकेला काही थोड्या मताने ते अवघी पडले होते, तरी त्यांनी कोणते राग मनात नसून जनतेमध्ये एकदम आनंदाने आणि 9 वर्षापासून ते काम करत आहे आणि जनतेचे काम ते मनापासून करतात. त्याबद्दल काही पराग संधान साहेब वगैरे काही विशेष नाही. आणि जनतांनी यावेळेस कोपरगावच्या नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव शहराची जनताने हा इलेक्शन संधान साहेबांचं हातात घेतलेलं आहे. म्हणून पूर्ण जनता पराग संधान साहेबाबरोबर आहे. विवेक भैया कोले यांचं नेतृत्व मान्य आहे. विवेक भैया कोले हा कुणी जरी कोपरगाव तालुक्यात कुणी जरी किंग असला तर किंग मेकर विवेक भैया कोलेच आहे. आमदार नसताना सुद्धा काम आमदार म्हटलं जातं की आमदारांनी 4,000 कोटीचा निधी आणला या विभागाचा विकास करण्यासाठी. नाही, फक्त डिजिटल आणि बोर्डावर काही निधी वगैरे काही आणलेला नाहीये. निधी आणला बी तो डिजिटल बोर्डावर आहे. ठेकेदार त्यांचे ठेकेदार सगळे त्याच्यातच निधी वाटप झालेला आहे. जनतेत विकास कामासाठी 4,000 दाखवा ना. 4,000 कोटी कशाला म्हणतात? 4,000 कोटी म्हणजे शून्य किती लावणार तुम्ही? जनता तर वेळेत काढायचं काम आहे. 4,000 कोटीची शून्य किती आहे? जनता एवढी शून्य झालेली, जनता काही येडी नाही. 4,000 कोटी मध्ये नगर जिल्हा सुधरू आम्ही. 4,000 कोटीचा आकडा काय थोडा आहे का? आणि तुम्ही बघा ना, जर याच रोडला जर बघितलं तुम्ही तर बघा, रस्त्याची परिस्थिती बघा, खड्डे बघा. निवडणुकीच्या त्या तोंडावर असताना या ठिकाणी जो पक्ष प्रवेश करून उमेदवार देण्यात आला त्याच्याबद्दल काय मत आहे? ते काय आता तसं बघायला गेले तर आता 25-30 वर्षापासून जो माणूस राजकारणापासून संन्यास घेतो आणि त्याच काकांनी आता वयाचे 75-76 वय झाल्यानंतर उमेदवारी करावा हे जनतेला मान्य नाही. आता रिटायर आराम करायचे दिवस आहे त्यांचे. आणि ठीक आहे, त्यांना जर करायचं होतं ते एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब होते आणि दिलीपराव वळसे पाटील मंत्री होते. त्या टायमाला आम्ही आंबेडकर मैदानावर सभा घेतली होती. त्यांचेच शब्द आहे का माझ्या नशिबात, माझ्या या रेगामध्ये म्हणजे हाताच्या रेगामध्ये राजकीय यश नाही, मला राजकीय राजयोग नाही,
हे स्वतः बोलले होते काका. आता कुठून राजयोग आले? कुणीतरी त्यांना बसवलं, कुणीतरी त्यांना फुगवलं. आणि काकांनी मला तर वाटतं आता 76 वय झालेलं आहे. आता होतकरू आणि तरुणांचं काम आहे. 40-50च्या वयातला नगराध्यक्ष असला, धावपळ करणारा असला, तर अशा माणसाला नगराध्यक्ष लोक करतील. जसे संधान साहेब आहे, त्यांच्यावर कौले. आणि काकांनी मला तर वाटतं त्यांनी बसून घ्यावा. सामान्य नागरिक म्हणून तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे, काम करतील म्हणून? आता वय झाल्यावर काय करणार? आता हे आमचं वय, यांचं वय 76 आहे. हे 76 वयाचं माणूस घरात चालत नाही, पण हा बाहेर चालवायला पाहतो. मग आता जपून घ्यावा लागत. पण मजा नाही त्याच्यात. एवढे तर हे घरात चालत नाही. आता तुम्ही जे बोलताय 4,000 कोटीचं विकास निधी वगैरे आला तो कोपरगाव तालुक्यात. अहो 4,000 कोटी जर खर्च केले असते तर कोपरगावचं सिंगापूर नसतं झालं का? चकाचक रस्ते दिसले असते, धूळमुक्त दिसले असतं कोपरगाव 4,000 कोटीमध्ये. 4,000 कोटी म्हणजे काय किरकोळ रक्कम वाटते? अजूनपर्यंत कुठली कामं नाही झाली असं 4,000 म्हणायचं. कोटी मध्ये मी तर म्हणतो 4,000 रुपये सुद्धा खर्च केलेले नसते. अशी परिस्थिती कोपरगावची. अखिल शेख, तुम्ही एक कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीतील रहिवासी आहात, तर यावर्षी मतदान सुद्धा तुम्ही करणार आहात. जवळपास 9 वर्षानंतर तुमच्या नगर परिषदेची या ठिकाणी निवडणूक लागली. काय वाटतं की कोणता उमेदवार आहे जो खऱ्या अर्थाने पुन्हा नव्याने या ठिकाणी विकास करू शकतो? खऱ्या अर्थाने तर संधान साहेब हेच विकास करू शकतात. संधान साहेबांच्या माध्यमातून विकास होऊ शकतो असं का म्हणताय तुम्ही की तेच करू शकतात म्हणून? कारण की त्यांच्या पाठीमागे विजन आहे हम्म. आणि ते जनतेमध्ये घुसून काम करतात. आणि आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांचा पाठबळ त्यांना आहे. युवा चेहरा आमच्या कोपरगाव शहरामध्ये विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्याच्यामुळे संधान साहेब हे निवडून येते. कोणत्या प्रकारची कामं केलीत आतापर्यंत त्यांनी? कारण की आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेस सत्तेत होते आदरणीय ताई, त्यावेळेस भरपूर कामे झालेली आहेत आणि विकास काम आता सत्तेत नसताना थोडं थांबलेलं आहे. तर मागच्या वेळेस आमच्याकडून जी चूक झाली का बुवा अपक्ष नगराध्यक्ष निवडून दिलेले, तर आता यंदा ती चूक होणार नाही. संधान साहेब हे निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? आणि मग तुमच्या प्रभागातून कोण उमेदवार आहेत त्या ठिकाणी? आमच्या प्रभागातून एक निलोफर पठाण आहे, हम्म. स्वप्नील मंजू आहे. हे 2 उमेदवार आहेत आणि यांच्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं की दोघंही कामं करू शकतात की कसं काय? हो, करू शकतात. दोन्ही करू शकतात कारण की युवा चेहरे आहे आणि नवीन चेहरे आहे, करू शकतात. त्यांना कामाचा एक्सपिरियन्स आहे का पण तेवढा? हो, सामाजिक कार्य करतात? सामाजिक कार्यात आग्रही